दृश्य आपण पाहतोय वरळीतील ही दृश्य आहे। या ठिकाणी आमदार आदित्य ठाकरे, स्थानिक आमदार आदित्य ठाकरे आता वरळीत दाखल झालेले आहेत आणि कोळी बांधवांच्या या सणात आदित्य ठाकरे यांचा सहभाग पाहायला मिळतोय। कोळी बांधवांचा अतिशय लोकप्रिय असा नारळी पौर्णिमेचा हा सण आणि या सणाच्या निमित्तानं आता आदित्य ठाकरे देखील कोळी बांधवांसोबत त्यांच्या या उत्सवात सहभागी झाले। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आदित्य ठाकरे वरळीतील कोळीवाड्यात आता सहभागी झालेले आहेत। नारळी पौर्णिमेचा आज उत्साह संपूर्ण राज्यात पाहायला मिळतो आणि याच क्रमात वरळीतील कोळीवाड्यात देखील दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नारळी पौर्णिमेचा हा उत्सव अतिशय उत्साहात साजरा होतोय। ढोल ताशांच्या गजरात कोळी बांधव आज नारळी पौर्णिमेचा हा सण साजरा करतात आणि या उत्सवात स्थानिक आमदार आदित्य ठाकरे देखील कोळी बांधवांच्या या उत्सवामध्ये आता सहभागी झालेली ही दृश्य आपण पाहतोय। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वरळी कोळीवाड्यात कोळी बांधवांचा लोकप्रिय असा हा नारळी पौर्णिमेचा सण आणि या सणासाठी आता आमदार आदित्य ठाकरे देखील या उत्सवात सहभागी झालेत। थेट दृश्य आपण पाहतोय वरळीतील ही दृश्य आहेत। आदित्य ठाकरे देखील या उत्सवात सहभागी झालेत। वरळीतून आमदार आदित्य ठाकरे ही थेट दृश्य आपण पाहतोय। वरळी कोळीवाड्यात नारळी पौर्णिमेचा उत्साह म्हणजे समुद्राशी जोडलेल्या कोळी बांधवांच्या परंपरा, श्रद्धा आणि संस्कृतीचा सुंदर मिलाफ। या दिवशी समुद्राला नारळ अर्पण करून सुरक्षित आणि सुखकर मासेमारीसाठी समुद्र देवतेची पूजा केली जाते आणि कोळी बांधवांच्या या उत्सवात आता आदित्य ठाकरे देखील सहभागी झाले। समुद्राशी नातं परंपरेशी बांधिलकी आणि नारळी पौर्णिमेचा जल्लोष वरळीतील कोळीवाड्यात पाहायला मिळतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।